देहू रोड पोलिसांची धडाकेबाज कारवाईत एक पिस्तूल, एक जिवंत कारतूस आणि एक लोखंडी कोयता जप्त। पदभार स्वीकारताच धडाकेबाज कारवाई। 3 जण ताब्यात, त्यात 2 विधी संघर्ष बालकांचा समावेश। 1,31,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त। चंद्रशेखर पात्रे। देहू रोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई। देहू गाव येथील दुकानदाराला लुटण्यासाठी 3 जण शस्त्रासहित येत असल्याची गुप्त बातमीदाराकडून पोलीस शिपाई प्रशांत माई यांना माहिती मिळाली असता देहूगाव येथे भैरवनाथ चौकात सापळा रचून शिताफीने 3घांना ताब्यात घेण्यात आले। त्यात 2 विधी संघर्ष बालकांचा समावेश आहे। ही कारवाई दिनांक 18 रोजी रात्री 8च्या सुमारास देहूगाव येथे भैरवनाथ चौक या ठिकाणी करण्यात आली। माहिती मिळाली असता संशयित रीतीने कावळके चौक येथे येत असलेल्या या 3घांचा पोलिसांनी पाठलाग करून पकडले असता त्यांचे हावभावावरून, त्यांचे बोलण्यावरून ते संशयित वाटले। त्यांची झाडाझडती घेण्यात आली तेव्हा मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये एक 50,000 रुपयाचे, एक पिस्टल, एक जिवंत कारतूस तर एकाच्या कमरेला लोखंडी कोयता आढळून आले। तसेच एका पांढऱ्या रंगाची सुझुकी एक्सेस, एक बजाज कॅलिबर दुचाकी असे 1,31,200 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे, अशी माहिती देहू रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम जनसोड यांनी पत्रकार परिषदेत दिली। विशेष म्हणजे आत्ताचा पदभार स्वीकारलेले गुन्हे शाखा प्रकटीकरण विभागामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक जोएब शेख व पोलीस निरीक्षक लखन कुमार वावहे हे पदभार स्वीकारताच ही कामगिरी दाखवली। यामुळे त्यांचे नागरिकांतून कौतुक होत आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, निरीक्षक लखन कुमार वावहे, पोलीस हवालदार किरण खेडकर, प्रदीप माळे, बाळासाहेब विधाते, पोलीस नायब सुरेश ढवळे, पोलीस शिपाई प्रशांत माई, केतन कानगुडे, संतोष महाडिक, युवराज माने, पंकज भराने, मोमीन शेख या पथकाने ही दमदार कारवाई केली आहे। या गुन्ह्याचा अधिक तपास उप पोलीस निरीक्षक लखन कुमार वावहे हे करत आहेत। दुकानदारावर लुटण्यासाठी येत आहेत माहिती मिळता आम्ही तिथे सापळा लावला, तर आम्हाला नागेश शिवकुमार बळवडी राहणार देवज आहे आणि आणखी 2 विधी संघर्ष बालक यांना आम्ही रात्री 8 वाजता ताब्यात घेतलं आहे। त्यांच्याजवळ असलेल्या गाड्यांची झडती, त्याच्यामध्ये देशी वरचे पिस्टल, 1 राऊंड तसेच एक कोयता आम्हाला त्यांच्याकडे आढळून आलेला आहे। सर, त्या मुलांचे जे पकडले आहे त्याच्यामध्ये 19 वर्षाचा जो मुलगा आहे त्याची पूर्वीची पार्श्वभूमी का गुन्हेगार क्षेत्रातले आहे का ते रेकॉर्ड चेक करतो आम्ही। आणि त्यांनी जे वेपन आणलं ते कुठून त्यांना उपलब्ध केलं त्याची आज त्यांना रिमांडला मी मान्य हजर करतो आहे। त्याबद्दल तपास चालू आहे, सर्व गुन्हा दाखल आहे, कसून तपास चालू आहे। संबंधित व्यक्तीच्या यापूर्वी कुठे त्यांनी गुन्हा काय असे प्रकार त्यांनी केलेले आहेत, म्हणजे त्याच्याकडनं काय कुठे गुन्हा घडला आहे का त्याच्या आतून? अद्याप तरी नाही, आम्ही त्याबद्दल त्याचा रेकॉर्ड चेक करतो आहे आणि रिमांड घेऊन अधिक तपास आम्ही करतो। आणि जे कोयता भेटले सर, ते कोयता कोणाकडून घेतले त्याचं काय? ते